बॅक टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स. मी नेहा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर ठीक आहे, आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज जे काही आहे ते कुंकुमार्चनचं पूजन करणार आहे. तर ठीक आहे, त्याच्यासाठी ज्या काही वस्तू लागणार आहेत किंवा ती पूजा कशी करावी, कोणी करावी किंवा कुठल्या गोष्टींसाठी करावी, या सगळ्या गोष्टी मी आज आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. त्याआधी घरात आवरून झालं आहे, देवपूजा वगैरे झाली आहे, आरती करून हे ऑफिसला गेले आहेत. सो विचार केला की 12:30च्या आज जे काय आहे आपलं कुंकुमाचार्यन ते करून घेऊ. आणि खरं तर ही सेवा आहे ना आपली कुलदेवतेचीच असते. आणि खरं तर बऱ्याच वेळा असं होतं की आपली कुलदेवतेची सेवा आपल्याकडून होत नाही आणि मग त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मध्ये अडथळे वगैरे येत असतात. पण मग ठीक आहे, आता मी विचार केला की नवरात्र आहे आणि मी पण हे फर्स्ट टाइमच करते कुंकुमाचार्यन पूजन. तर मी जे काय होतं आधी ते खूप म्हणजे त्याची माहिती वगैरे काढली, कसं काय करायचं असं त्या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर आता इकडे मी पूजेसाठी ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या मी इकडे काढून घेतल्या आहेत. त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करते की काय काय वस्तू लागणार आहे आपल्याकडे. आणि या कुंकुमाचार्यन पूजेसाठी कुंकू जो आहे तो घरीच बनवायचा असतो, हळद आणि चुन्याच्या याच्यापासून. तर मी तसं न बनवता माझ्याकडे नवीन म्हणजे जो देवीवरचा कुंकू होता तो आहे, मी वेगळ्या एका याच्यात डब्यात ठेवलेला होता. सो मी आता तोच कुंकू वापरणार आहे. तुम्ही हवं तर तो जो कुंकू असतो घरच्या घरी बनवण्याचा हळदीपासून तो सुद्धा बनवू शकताय. तर ठीक आहे, बघू आता कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात आणि कशी काय ही पूजा करायची असते. सो आता मी पूजेला स्टार्ट करते आणि ज्या काही वस्तू आहे तुमच्यासोबत त्याही शेअर करते. तर ठीक आहे, ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि बघू आता ही पूजा वगैरे कशी काय करायची असते ते. तर ठीक आहे, कुठलीही पूजा म्हटली ना त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं की वस्तूंची जमवाजमव. सो ह्या आजच्या पूजेसाठी जे काही जिन्नस लागणार होते ते सगळे मी एका बाजूला आधीच काढून घेतले आहे, कारण मग आधी वेळेवर घाई नको व्हायला. तर इकडे मी देवीसाठी ओटी वगैरे काढून घेतली आहे, त्यानंतर फुलं घेतले आहेत, विड्याची पान, दिवा आणि जे काही अभिषेकसाठी लागणार आहे चंदन, दूध वगैरे किंवा तुम्ही पंचामृतसुद्धा घेऊ शकतात आणि साधं पाणी, ह्या गोष्टी घेतल्या आहेत. त्यानंतर लाल कोरं वस्त्र, देवतमान आणि देवीचं कुंकुमार्चन करण्यासाठी एक छोटीशी प्लेट घेतली आहे. तर अशा काहीशा गोष्टी आहेत ज्या मी आता बाजूला काढून घेतल्या आहेत आणि मी इकडेच आता जिकडे देवीचा कळस मांडला आहे तिकडेच मी देवीचं कुंकुमार्चन पूजासुद्धा करणार आहे. तर ठीक आहे, सर्वात आधी आपल्याला ही पूजा करताना आपल्याला जी काही आपली देवी आहे तर मी इकडे अन्नपूर्णा घेतली आहे. घरात तुमच्याकडे तुमचा देवीचा टाक असेल, फोटो असेल किंवा अन्नपूर्णा आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात असते, तर तुम्ही त्या अन्नपूर्णेचं सुद्धा ही कुंकुमार्चन पूजन करू शकताय. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात आहे म्हणून आत्ताच सांगते, कुंकुमार्चन पूजेचा जो कुंकू आहे तो तुम्ही कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला वापरू शकत नाही आहे किंवा देवाऱ्यात हा कुंकू वापरता येत नाही. हा कुंकू फक्त स्वतःला हळदी कुंकूसाठी किंवा घरातल्या व्यक्तींना कपाळाला लावण्यासाठी किंवा पुढच्या वेळी ज्यावेळी तुम्ही कुंकुमार्चन करणार त्यावेळी हा कुंकुमाचा उपयोग होईल. सो हा कुंकू तुम्ही वेगळ्या एका डब्बीत सेपरेटच ठेवायचा आहे. तर ठीक आहे, सगळ्यात आधी आता आपण इकडे देवीचा अभिषेक करून घेणार आहे मी दुधाने. त्यानंतर पंचामृत असेल तर तुम्ही पंचामृतनेही करू शकतात आणि चंदन वगैरे टाकून, लाल चंदन अशा 2-3 वस्तू टाकून मी देवीचा आधी अभिषेक केला. त्यानंतर साध्या पाण्याने देवी जी आपली अन्नपूर्णा माता आहे तिला छान असं धुवून घेतलं आणि त्यानंतर एका स्वच्छ कापडने देवीला व्यवस्थित कोरं करकरीत करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि त्याच्यावर ही पूजा मांडायची आहे. तर इकडे आता एक छोटी ताटली घेऊ शकताय किंवा काही असेल ज्यात देवी ठेवून आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं आहे, कारण तो जो कुंकू आहे तो एकाच ठिकाणी पडून आपल्याला तो वेगळ्या भांड्यातसुद्धा ठेवायचा आहे. तर इकडे आता छान मी अशी देवीची पूजा मांडून घेतली आहे, छान फुलांनी वगैरे देवीला सुशोभित करून घेतलं आहे. नंतर इकडे आपल्याला सगळ्यात आधी देवीजवळ एक दिव्याची मांडणी करायची आहे. तर हा तुपाचा दिवा घ्यायचा आहे ज्यात फुलवात लावायची आहे. तर ते फुलवात वगैरे टाकून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. दिव्याला सुद्धा कुंकू, हळद, अक्षदा अर्पण करून, फूल अर्पण करून दिव्याची मांडणी करायची आहे देवीच्या बाजूला. आणि इकडे मी एका विड्याच्या पानावर कुंकुमार्चनसाठी जो आपल्याला कुंकू लागणार आहे तो एका वाटीत घेऊन घेतला आहे. तर ठीक आहे, आता छान असं देवीचं अभिषेक झाला आहे. आता आपण देवीला हळद कुंकू वगैरे वाहू. ठीक आहे, मी इकडे पूजा सांगते तुम्हाला, पण ज्यावेळी मी पूजा करत होती त्यावेळी पूर्ण वेळी जे काही आपली कुलदेवता असते तिचा मंत्र उच्चारायचा असतो, म्हणून मी ह्या गोष्टी व्हॉइस ओव्हर करून आत्ता तुम्हाला नंतर सांगते आहे. देवीची पूजा झाल्यानंतर देवीला खणा नारळाची ओटी व्हायची आहे. त्यात मी बांगडी,
जी काही ओटी असते, बांगडी वगैरे, हे सगळं हळदी अक्षदा किंवा हळदी कुंकू हे वाहिलं आहे देवीला. त्यानंतर दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतर मी इकडे जी काही आपलं धूप अगरबत्ती आहे ते सुद्धा लावून घेतलं आहे आणि मंत्र मी टीव्हीवर लावला आहे, कारण मग ते माझ्या लक्षात राहणार नाही म्हणून. सो अशा काही पद्धतीने आपल्याला आता देवीचं कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे. सो देवीचं कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला अनामिकेचा उपयोग करून, जी काही 3 बोटं असतात त्यांचा उपयोग करूनच हे कुंकुमार्चन करायचं आहे. तर ठीक आहे, आता ज्या काही पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने हे कुंकुमार्चन करायचं असतं आणि खूप छान पद्धतीने ही पूजा जी आहे ती माझी आता करून वगैरे झाली आहे. आता ही पूजा आपल्याला लगेच उचलायची नसते किंवा जी काही आहे ती देवीची मूर्ती आपल्याला लगेच हलवायची सुद्धा नसते. तर ज्यावेळी आपण पूजा मांडतो त्याचवेळी संकल्प करून देवीला सांगतो की ही पूजा मी 2 दिवस 3 दिवस आपल्याला होईल शक्य तेवढे दिवस ठेवायची. तर मी आता रात्रभर ठेवून या पूजेची सांगता मी दुसऱ्या दिवशी करेल. सो ते मला दाखवणं शक्य होणार नाही, म्हणून मी आत्ता फक्त पूजेची मांडणी वगैरे किंवा पूजा कशी करायची हेच दाखवलं आहे. पूजेची सांगता करताना देवीला गुळाचा किंवा शिऱ्याचा नैवेद्य देऊन देवीला फूल, धूप, दीप, आरती वगैरे दाखवून देवीच्या पूजेची ही सांगता करायची आहे. आणि त्यानंतर जसं मी सुरुवातीलाच बोलली की जो हा कुंकुमार्चनचा कुंकू आहे तो वेगळ्या एका डब्यात ठेवून आपणच वापरायचा आहे. सो ठीक आहे, जशा पद्धतीने आपण पूजेची मांडणी वगैरे करतो सांगतेच्या वेळीसुद्धा त्याच पद्धतीने देवीला अभिषेक घालून छान असं तिला फूल अर्पण करून नैवेद्य दाखवून या पूजेची सांगता करायची आहे. तर ठीक आहे फ्रेंड्स, जे की आपल्या देवीचं कुंकुमार्चन होतं ते करून झालं आहे. खरं तरी ह्या कुंकुमार्चन पूजेचे भरपूर असे फायदे आहेत आणि ही पूजा करताना आहे ना, जी काही आपण ज्यावेळी स्वाहाकार करतो त्यावेळी ह्या 3 बोटांचा असं उपयोग करत असतो. तर ह्याच 3 बोटांनी जो काही आहे तो देवीवर कुंकुवाचा अभिषेक घालायचा आहे किंवा स्वाहाकार करायचा आहे. म्हणतात 108 मंत्र म्हणायचे असतात. मंत्र तुम्ही कुठल्याही देवीचा म्हणू शकता. सगळ्यात अधिक असेल की ते मंत्र जर तुम्ही आपल्या कुलदेवतेचा म्हणता आहेत तर ते बऱ्यापैकी चांगलं असेल, कारण असे आपल्या कुलदेवतेची सेवा खूप स्पेसिफिक घडत नसते आपल्या हातून, तर कुलदेवतेची सेवा सुद्धा होईल. तर ठीक आहे, मी 108 वेळा मंत्र म्हणून जे काही माझ्या मनात इच्छा होती, मी भरपूर जणांकडून ऐकलं होतं, तसं मलाही वाटलं की ठीक आहे, हे जे आहे कुंकुमार्चन पूजन ते आपणही करावं. तर मी आज ते केलं आहे. छान असं वाटतं ही पूजा वगैरे. मी टीव्हीवर लावून दिले होते मंत्र, कारण मग मला ते लक्षात राहणार नाही म्हणून. सो तुम्ही तसं करू शकताय की दुसऱ्या फोनमध्ये किंवा टीव्हीवर मंत्र लावून तुम्ही हे पूजन करू शकताय. तर पूजेसाठी जे जे साहित्य लागणार होतं ते मी सर्व तुम्हाला दाखवलं आहे आणि खरं तर याचा उपयोग स्त्रियांसाठी खूप होतो. ज्या सौभाग्यवती स्त्रिया असतात त्यांच्यासाठी ह्या पूजेचा खूप जास्त उपयोग होत असतो आणि कुंकू हे आपल्या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणून जे काय आहे ते देवीवर ह्या नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन केलं तर आपलं सौभाग्य चांगलं राहतं किंवा आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं. तर ठीक आहे, ही जी पूजा करताना आपण आहे ना, अनामिकेचा म्हणजे जी काही आपली अनामिका असते बोट, त्या बोटाचा ह्या पद्धतीने उपयोग करून तो कुंकू जो असतो तो देवीवर स्वाहाकार करायचा असतो आणि कुंकू टाकताना देवीच्या पायापासून तर आपल्याला देवीच्या शिरापर्यंत हा कुंकू टाकायचा असतो. पण कुंकुमार्चन करत असतो त्यावेळी आपण आपल्या अनामिकेचा वापर करतो आणि ही अनामिकेतून जी काही आपली सूर्यनाडी असते ती सक्रिय होते. त्याच्यामुळे आपलं सौभाग्य आणि जी काही आपली शारीरिक ऊर्जा असते ती अति चांगल्या प्रवाहाने स्थापित होते किंवा अति चांगल्या प्रवाहाने ती उत्तेजित होत असते, म्हणून ह्या बोटांचा उपयोग केला जातो. तर ठीक आहे, छान असं माझी पूजा वगैरे करून झाली आहे आणि ठीक आहे, जर काही थोडीफार चूक झाली असेल, कारण पहिल्यांदाच केली मी, थोडंफार असंच माहिती काढून किंवा बघून वगैरे ही पूजा केली आहे, तर काही चूक झाली असेल तर आत्ताच माफी मागते. देवी मातेकडून सुद्धा मी क्षमा प्रार्थना बोलून माफी मागितली आहे आणि तुमच्यापैकी सुद्धा काही जणांना असं वाटत असेल की माझ्या पूजेत कुठे काही चूक झाली असेल तर त्यासाठी मी खरंच मनापासून माफी मागते. पण पहिल्यांदाच होता हा माझा प्रयत्न की देवीची काहीतरी पूजा झाली पाहिजे किंवा कुलदेवतेला जाणं होत नाही, म्हणून मग मी घरच्या घरी, तुमच्याकडे जर कुलदेवतेचा टाक असेल तर तुम्ही त्या टाकने सुद्धा ही पूजा करू शकताय किंवा माझ्याकडे तर अन्नपूर्णा होती, घरी आहे कुलदेवतेचा टाक,
पण मग इकडे माझ्याजवळ देव नाही येत अजून, तर मी जी काही आपली अन्नपूर्णा आहे तिचं हे कुंकुमाचार्यन केलेलं आहे आणि चालतं. म्हणजे तुमच्याकडे अगदीच देवीचा फोटो असला, टाक असला किंवा तुम्ही अगदीच म्हणजे आपल्या देवाऱ्यात अन्नपूर्णा तर असतंच प्रत्येकाच्या, तर तुम्ही अन्नपूर्णाचं सुद्धा कुंकुमाचार्यन करू शकताय. फक्त मंत्र आपला जो कुलदेवतेचा आहे तो उच्चारला तर अजून चांगलं राहील. तर ठीक आहे, अशी काहीशी होती आजची आपली पूजा. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आणि आई कुलदेवतेजवळ किंवा दुर्गा मातेजवळ माझी एवढीच इच्छा आहे की माझ्यासोबत तुमच्या सर्वांच्या इच्छासुद्धा पूर्ण हो, सगळ्यांना सुख समृद्धी लाभो. आणि ठीक आहे, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हॅप्पी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.